जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणातील विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 बाबत स्पष्टीकरण शासनाने नुकतेच दिनांक 16 जून 2025 रोजी शिक्षक संवर्ग 1 संदर्भात विशेष GR काढलेला आहे। त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठीचे सुधारित धोरण वाचा येथील दिनांक 18/6/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे। सदर शासन निर्णयातील व्याख्या 1.8 मध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 म्हणजे विविध आजारांनी ग्रस्त शिक्षक, दिव्यांग शिक्षक, दिव्यांग मुलांचे पालक, परित्यक्त्या, घटस्फोटित महिला शिक्षक, 53 वर्ष पूर्ण झालेले शिक्षक, विधवा, कुमारिका शिक्षक, तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार शासन निर्णयांमध्ये नमूद गंभीर आजाराने ग्रस्त आहेत इत्यादी अशा शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे। 2. तथापि विशेष संवर्ग 1 मधून विविध आजारांची व दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्रे सादर करून बदलीतून सूट मिळवणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण जास्त असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। तसेच काही न्यायालयीन प्रकरणांमध्ये जिल्हांतर्गत बदलीमध्ये विविध संवर्ग निर्माण करून अशा शिक्षकांना बदलीपासून का वगळण्यात आले आहे याबाबत खुलासा सादर करण्याबाबत शासनास आदेशित केले आहे। 3. त्यामुळे शासन निर्णय दिनांक 18/6/2024 मधील विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 च्या अनुषंगाने खालील सविस्तर सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या निदर्शनास आणण्यात येत आहेत। 1. विशेष संवर्ग भाग 1 मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकाने सादर केलेले दिव्यांगाबाबतचे ऑनलाईन UDID प्रमाणपत्राबाबत नेमण्यात आलेल्या त्रिस्तरीय समितीस सदर शिक्षकाच्या दिव्यांगत्वाबाबत काही साशंकता आढळून आल्यास संबंधित शिक्षकांची जिल्हा शल्य चिकित्सकाकडून तपासणी करून घेण्यात यावी। 2. तसेच दिव्यांगत्वाबाबतचे देण्यात आलेले उपरोक्त प्रमाणपत्र हे दिव्यांगत्वाचे लाभ अनुदेय करण्याकरता दिव्यांग कल्याण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाने वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे दिलेले असले पाहिजे। 3. तसेच विविध आजाराबाबत सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये अनियमितता आढळून आल्यास अशा शिक्षकांची देखील जिल्हा शल्य चिकित्सकामार्फत फेर तपासणी करण्यात यावी। 4. विशेष संवर्ग भाग 1 मधून बदलीसाठी अर्ज सादर करणाऱ्या घटस्फोटित, परित्यक्त्या महिला शिक्षकाबाबत काही अनियमितता आढळून आल्यास संबंधित घटस्फोटित शिक्षिकेच्या मान्य न्यायालयाने मंजूर केलेल्या घटस्फोटाच्या प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत, परित्यक्त्या शिक्षिकेने ती पतीसोबरोबर राहत नसल्याबाबत सादर केलेले स्वयंघोषणापत्र, त्याच्या रहिवासाचे दाखले, आधार कार्ड, शिधापत्रिका इत्यादीवरून पडताळणी करावी। तसेच आवश्यकतेनुसार अशा महिला शिक्षकांची निवासी पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन शहानिशा करावी। दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये व घटस्फोटाच्या आदेशामध्ये तसेच परित्यक्त्या असल्याबाबतच्या स्वयंघोषणापत्रामध्ये काही अनियमितता केल्याचे आढळून आल्यास अशा शिक्षकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत। तसेच संबंधित शिक्षकांचे निलंबन करून शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात यावी। 6. अशा शिक्षकाविरुद्ध कारवाई न झाल्याचे आढळून आल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल। 4. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 2025-06-16-12-26-00-76-20 असा आहे आणि हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अशा प्रकारचा संवर्ग 1 याकरिता विशेष असा हा GR शासनाने नुकताच काढलेला आहे।